सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळेल की रुपालीला कळतं की नेत्रा अजूनही प्रयत्न करत आहे त्या अस्थिकटारने मला मारण्याचा. आणि इंद्राणी आता बोलते की नेत्रा, तुझ्या पोटात बाळ होतं हे तुला माहीत नसताना तू अस्थिकटारचा वापर केला आणि रुपालीला मारलं, त्यामुळे तिच्यातला तो विरोचक मेला नाही. आता मी एकदा प्रयत्न करते. हे सगळं रुपाली ऐकते आणि रुपाली बोलते की मी अस्थिकटार जिथं लपवले तिथे ते ठेवणं चुकीचं आहे. म्हणून रुपाली बोलते की आजच काही तो अस्थिकटारचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. विरोचक हा जिवंतच राहिला पाहिजे. विरोचकाला हे कधीच मरण न आलं पाहिजे. आणि इंद्राणी म्हणते की रुपालीला असं वाटतं की ती अमर आहे, यावर आम्ही विश्वास ठेवू. ग्रंथात लिहिलं होतं की 2 पाय 2 डोळे 1 नाक 1 मस्तिष्क 2 हात 2 पाय असणाराच माणूस फक्त विरोचकाचा वध करू शकतो. पण तेव्हा नेत्रा प्रेग्नेंट होती आणि ती 2 जीवाची असल्यामुळे ते विरोचकाचा वध होऊ शकला नाही. हे असं वाटतं की रुपालीला आम्हाला माहीत नाही आहे. जेव्हा हे रुपालीला माहीत होतं की नेत्राच्या पोटात बाळ असल्यामुळे ती आपला वध करू शकली नाही, तेव्हा ती लगेच सावध होते आणि अस्थिकटार जिथे आहे तिथं शोधून काढून नदीत फेकायला जाते. ती एवढ्या तडकाफडकी निघालेले जाताना बघताना अद्वैतचे बाबा आणि इंद्राणी तिचा पाठलाग करतात की काहीतरी गडबड आहे, त्याशिवाय रुपाली इतक्या फास्ट घराबाहेर जाणार नाही. मग रुपाली एकदम तडकाफडकी गाडीत बसून गाडी चालू करायला लागते. त्यावर इंद्राणी म्हणते की हिला काय झालं आज अचानक, कधी कधी वेड्यासारखीच करते, एकदम मनात आल्यासारखं करते. ही नक्कीच कुठेतरी आपल्यापासून लपवून काहीतरी करत आहे, आपल्याला हिचा पाठलाग केला पाहिजे. त्यावर अद्वैतचे बाबा बोलतात की हो, ही रुपाली जितकी दिसते तितकी चांगली नाही आहे. ही कितीही चांगली वागायचा प्रयत्न केला तरी माझा हिच्यावर कधीच विश्वास बसणार नाही. असं म्हणून इंद्राणी गाडी काढते आणि इंद्राणी आणि अद्वैतचे बाबा रुपालीचा पाठलाग करायला सुरू करतात. जेव्हा रुपालीचा पाठलाग करायला सुरू करतात तेव्हा रुपाली वारंवार मागे बघत असते की आपला कोण पिछा तर करत नाही आहे ना. त्यावर अद्वैतचे बाबा लपून छपून गाडी चालवत असतात. तेव्हा रुपाली जिथे अस्थिकटार जंगलात लपवलेली असते तिथे वाट काढत जाते. इंद्राणी आणि अद्वैतचे बाबा तिच्या पाठोपाठ जातात आणि म्हणतात की इंद्राणी, आपल्या हाती नक्कीच आता अस्थिकटार लागेल, कारण रुपाली एवढ्या जंगलात अस्थिकटार लपवू शकते. आपल्याला तिचा पाठलाग केला पाहिजे, पण तिला कळालं नाही पाहिजे, नाहीतर आपल्या हाती कधीच अस्थिकटार लागणार नाही. त्यावर ते हळूहळू जात असतात. रुपाली एकदम जिथे अस्थिकटार गुहेत लपवलेले असते तिथे हात घालून अस्थिकटार काढण्याचा प्रयत्न करते, पण ते अस्थिकटार तिला उचलता येत नाही आणि खूप प्रयत्न करून ती उचलायचा प्रयत्न करते. तर त्रिनयना देवीची शक्ती त्या अस्थिकटारमध्ये असल्यामुळे अस्थिकटार रुपालीचा जीव घ्यायचा प्रयत्न करतो. रुपाली खूप तडफड करत असते की अस्थिकटार अशी का होते, मी अस्थिकटार पकडली तरी अस्थिकटार माझ्या गळ्याशी येऊन बसतीये. ती खूप प्रयत्न करते अस्थिकटार बाजूला करण्याचा, तर त्रिनयना देवी ती विरोचकाला मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इंद्राणी आणि अद्वैतचे बाबा बघतात की अस्थिकटार आपोआपच रुपालीच्या गळ्याशी येऊन पोहोचलेली आहे. हे सगळं लपून बघत असतात. त्यावर रुपाली खूप कसंबसं करून ती अस्थिकटारमधून हात सोडवण्याचा प्रयत्न करते. जसा त्या अस्थिकटारमधून हात सुटतो तेव्हा अस्थिकटार आपोआपच जमिनीवर पडते आणि ती तिला मारण्याचा प्रयत्न करायचा थांबवते. त्यावर रुपालीला वाटतं की यामध्ये काहीतरी गडबड आहे, असं कसं होऊ शकतं, गेल्या वेळेस मी ठेवली तेव्हा अस्थिकटार काही झालं नाही, आत्ता कुठली त्यात अशी शक्ती आली की ती मला आपोआप मारण्याचा प्रयत्न करत आहे. हे त्रिनयना देवी बरोबर करत नाही आहे. मग ती विचार करते की आता ह्या अस्थिकटारला नदीत फेकायचं कसं. मग ती तिथेच विचार करत असते. तिथून ती बोलते की काही नाही, आत्ता जिथे आहे तिथंच ती ठेवण्याचा प्रयत्न करते, कशीबशी ठेवते आणि घरी जाते. त्यावर इंद्राणी आणि अद्वैतचे बाबा अस्थिकटार तिथून घेतात आणि दुसरीकडे लपवतात. इंद्राणी म्हणते की आता हिला आपल्याशिवाय सुट्टी नाही, आता हिला आपण बरोबर दाखवूया, अस्थिकटार लपवायला निघालेली ना. त्यानंतर ते दोघं लगेच तिच्या मागे घरी यायला निघतात आणि नेत्राला खुशखबरी देतात की अस्थिकटार मिळाली. पण इंद्राणी म्हणते की नेत्राला सांगते की अस्थिकटार आपोआप तिला मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावर नेत्रा म्हणते की कारण अस्थिकटारमधली आता
शक्ती जागृत झालेली आहे. जी पण अस्थिकटाराला हात लावेल ते विरोचकाला मारण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर इंद्राणी म्हणते, बरं आता तिला येऊ द्या, ती अस्थिकटार कसा लपवते हेच मी बघते. अशा प्रकारे 7व्या मुलीची 7वी मुलगी आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला जर ह्या चॅनलच्या अपडेट्स ऐकायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.